इकडे प्रत्येक पक्ष हा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे। अशामध्ये सध्या भांडूपमध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचे बॅनर झळकलेले आहेत। अमित ठाकरेंनी भांडूपमधील निवडणूक लढवावी अशा आशयाचे हे बॅनर आहेत। याआधी 2009 साली मनसेचे शिशिर शिंदे आमदार म्हणून निवडून आलेले होते। यंदा अमित ठाकरेंनी इथून निवडणूक लढवली तर ते 1 लाख मतांनी निवडून येतील अशी प्रतिक्रिया भांडूपचे मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर यांनी दिलेली आहे। दरम्यान मनसेच्या या बॅनरबाजीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळते आहे। अशात भांडूपमधून राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशा आशयाचे अशा विनंतीचे बॅनर स्वतः मनसैनिकांनी लावलेले आहेत। माझ्या मागे जर बघितलं तर भांडूपच्या कोपऱ्याकोपऱ्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे बॅनर्स लागलेले पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना भांडूप विधानसभा यांच्या वतीने भांडूपकरांची मागणी अमित साहेब ठाकरे हेच व्हावेत भांडूपचे आमदार, समस्त भांडूप विधानसभेतील पुरुष महिला पदाधिकारी व कार्यकर्ते अशा आशयाचा हा बॅनर आहे। 40-50 वर्षात जी कामं झाली नाहीत ती अमित साहेबांच्या माध्यमातून होतील अशी भांडूपच्या जनतेच्या या 2 दिवसातला प्रतिसाद आहे। आणि अनेक मंडळ आहेत, हिंदू मंडळ, त्या मंडळांनी मला फोन करून सांगितले आम्ही पत्रक देतो राजसाहेबांना की अमित साहेबांना तिथून उमेदवारी द्या। त्यामुळे अमित साहेबांना आम्ही तुमच्या माध्यमातून मी राजसाहेबांना विनंती करतो की अमित साहेबांना जर तुम्ही लवकर जाहीर करावा भांडूप विधानसभेचा उमेदवार म्हणून, आम्ही मनापासून दणदणीत निवडून आणू, त्याबद्दल वादच नाही। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।